बजोरिया, तसंच मधुकर अर्दड, शशिकांत महावरकर, अनेक राजकीय पक्षाचे वेगवेगळे मान्यवर इथं उपस्थित, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, इतर राजकीय पक्षाचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी आमदार, खासदार, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलात ते आपले जिल्हाधिकारी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक राग सुधा आर, आयुक्त तृप्ती सांडबोर, उपस्थित सर्व माझ्या परभणी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले लाभार्थी, सर्व उपस्थित सरपंच, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, परभणीच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीमध्ये आज शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रम होतोय। परभणीचा आराध्य दैवत श्री मृत्युंजय पारदेशमोर महादेवाला सर्वप्रथम मी वंदन करतो, पारद शिवलिंगासमोर नतमस्तक होतो, हजरत तुरा बुल हक दर्ग्याच्या तूर तपीर बाबांना नमन करतो, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचं त्यागाचं स्मरण करतो। तसंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं जे माझे बांधव उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्राला संत महात्मे महापुरुषांची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारावरच एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार वाटचाल करत आहे। परभणी ही देखील तशी बघितली तर संतांची भूमी, संत जनाबाई साईबाबा यांनी दिलेल्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे। या सर्वांना मी सुरुवातीलाच वंदन करतो। परभणी जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि जिल्ह्यात अनेक महत्त्वाची मंदिरं आहेत, पर्यटन स्थळं आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातल्या कला स्थापत्याचं, शिल्पकलेचं शास्त्रीय पद्धतीनं दस्तऐवजीकरण सुरू आहे। आपल्या वारसांना जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या वारशाचं हे आपल्या सर्वांची आहे। त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, त्यासाठी आपण प्रत्येकाने पुढं आलं पाहिजे आणि तुम्ही पुढं याल याबद्दलची मी खात्री बाळगतो। शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये काही करोड लाभार्थ्यांना आपण विविध योजनांच्या माध्यमातून घर बसल्या त्यांना लाभ देण्याचं काम करतोय आणि या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये जे मगाशी सांगितलं की हेलपाटे मारावे लागत नाहीत, योजनांची माहिती घरी मिळते, योजनांच्यासाठी लागणारी कागदपत्र गोळा करायला आणि कागदपत्र संबंधित कार्यकर्त्यांना जमा करायला असले उद्योग आता करावे लागत नाही आणि त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा महायुती सरकारचा कार्यक्रम अतिशय जिल्ह्यात तालुक्यामध्ये फार लोकप्रिय होत चाललेला आहे। या अभियानामध्ये वाचलेला श्रम, पैसा आणि वेळ आपण सर्वजण सत्कारणी लावाल, त्यातून आपली आणि देशाची प्रगती साधाल याबद्दल देखील माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही आहे। मित्रांनो, एकंदरीतच सध्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्या इथं जरा वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यात अजून म्हणावा असा चांगला पाऊस पडलेला नाहीये। चांगल्या पावसाची आपल्या प्रत्येकाला सगळ्यांना प्रतीक्षा आहे, मात्र परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला त्याच्या झळा बसू लागलेल्या आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपण महायुतीचं सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये मंत्रालयात बैठक घेतली
महसूल मंत्री होते, मी होतो, पाणी पुरवठा मंत्री होते, मदत पुनर्वसन मंत्री होते. सगळ्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संपर्क साधून काय काय पावलं आत्ताच उचलली पाहिजे. अजून काही पावसाचे दिवस बाकी आहेत. गणेशाचं आगमन होणार आहे. आपला गोविंदा दहीहंडीचे उत्सव त्या ठिकाणी आहे, ज्याला आपण गोकुळकाला नावाने ओळखतो. त्याच्यानंतर नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे आणि या काळामध्ये देखील काही भागामध्ये पाऊस पडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं परभणीमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये 761 मिलीमीटरचा पाऊस पडतो. 24 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या 60% पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये 43% पाऊस पडलेला आहे. त्यातच 2 पावसांनीच खूप अंतर वाढलेलं आहे. पिकं पाण्याला आलेली आहे. आत्ता देखील नांदेडवरून येताना आम्ही वरनं पाहणी करत होतो. जिल्ह्यामध्ये आपलं येलदरी धरण आहे, सध्या फक्त 60%च भरलेलं आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 90% भरलं होतं. निम्न दुधना 27%, गेल्या वर्षी 69% होतं. तारुण गवार प्रकल्प आत्ता 53%, गेल्या वर्षी 65% होता. त्याचप्रमाणे करपरा आणि मासोळी या मध्यम प्रकल्पाचे इतर सर्व लघु प्रकल्प मिळून 15%च उपयुक्त पाणी साठा आहे. आणि या सर्वच बाबींचा विचार करता बाबांनो, मी तुम्हाला घाबरवत नाही, परंतु परिस्थिती गंभीर होऊ पाहते असं साधारण चित्र आहे. जिल्ह्यातून प्रामुख्याने पूर्णा असेल, गोदावरी असेल आणि दुधना असेल या नद्या वाहतात. त्यांच्या पाणी पातळीवर पण देखील बराच फरक पडलेला आहे. काही काही ठिकाणी येताना तर गोदावरी थोडीशी अशी कोरडी पडल्यासारखी पाहायला मिळाली. सर्वच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार आम्ही सगळेजण वेळोवेळी आढावा घेतोय, प्रशासनाला सूचना देतोय आणि त्याच्यातून स्थानिक परिस्थितीनुसार ह्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचं काटकसरीनं नियोजन केलं जात आहे. ग्रामीण भागात देखील विहिरी, तलाव उपलब्ध पाहून पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. जनावरांना हिरवा चारा, जनावरांना माणसांना प्यायचं पाणी ह्याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. वन विभागाला गवताचे लिलाव करू नका, गवत राखीव ठेवा, त्यांच्या पेंड्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. DPCमधून जिथं दुबार पेरणी करावी लागते तिथं बियाणांच्यासाठी निधी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. मराठवाड्यामध्ये नांदेड आणि हिंगोली या 2 जिल्ह्यात काही भागात पाऊस चांगला पडला, कारण तिकडचा परिसर अतिशय हिरवागार, हिरवा शालू टाकावा तशा पद्धतीनं पाहायला मिळाला. आणि त्याच्यातून उर्वरित संपूर्ण मराठवाड्यात मात्र राहिलेल्या 8 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड आहे. त्यामुळं खरीप पिकं अडचणीत आले, शेतकरी संकटात आहे, त्यांना मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. माझ्यानंतर देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब बोलणार आहेत आणि त्याच्यावर शासनाच्या वेगवेगळ्या योजना याबद्दलच्या काय आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सांगतीलच. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांनी लोकाभिमुख प्रशासन ही संकल्पना राबवली. म्हणूनच आजही 350 वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचं राज्य म्हटलं गेलं. हीच आमची सर्वांची प्रेरणा आहे. शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि उपेक्षित समाज घटकांना त्यांच्या शासनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. त्यांच्याकरता लोककल्याणकारी योजना राबवण्याचं काम केलं. तोच आमच्या महायुती सरकारचा आदर्श आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. काही जण समाजामध्ये भीती निर्माण करतात. अल्पसंख्याक समाजामध्ये सांगतात की यांचं सरकार असताना काही वेगळं घडेल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. मी देखील सतत संपर्कामध्ये. मी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं, परभणीच्या साक्षीनं महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा ठेवण्याच्या करता
हे महायुतीचं सरकार ताकदीनिशी लोकांच्या पाठीशी उभं राहील. काही जण महापुरुषांच्या बद्दल काही वाचाळवीर वेगळी वक्तव्य करतात. महापुरुषांच्या बद्दल कुणीच वक्तव्य चुकीचे करण्याचं कारण नाही. ते आपले आदर्श आहेत आणि तीच या सरकारची भूमिका आहे. मित्रांनो, परभणी ही तशी बघितलं तर जनाबाईंची भूमी, स्त्री शक्तीला आत्मभान देण्याचा विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडला. कर्मयोगाची मांडणी त्यांनी केली. कुठल्याही काम छोटं अथवा मोठं नाही याचा मार्ग त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला दाखवला. ही आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणा आहे. लोकांची कामं करणं आणि त्याच्यासाठी झटणं हे मी माझं कर्तव्य समजतोय. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्या आधी एकनाथराव शिंदे साहेबांचं शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजप या दोन पक्षाचं सरकार होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. परभणीकरांनो, ही गोष्ट खरी आहे. जरी जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात, तरी देखील मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आज जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा ज्या पद्धतीनं कारभार चाललाय, ज्या प्रकारे त्यांचं नेतृत्व मिळालंय, त्याबद्दल जगाने पण कौतुक केलंय. आणि त्याच्यामध्ये अधिकची भर पडली की चंद्रयान 3च्या यशाच्या बद्दल ज्यावेळेस यशस्वी लँडिंग चंद्रावर आपल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या तंत्रज्ञांनी, आपल्या वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले. संशोधक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, देशवासियांना त्या दिवशी आनंद झालेला होता. अमेरिका, रशिया, चीन, त्याच्यानंतर जगात भारताचा नंबर लागलेला, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्याचा रास्त अभिमान आपल्याला आहे. आणि ह्याच्याकरता खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांचं ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभं होतं. त्याच्यामध्ये स्वतः परदेशातनं आल्या आल्या जर मोदी साहेबांनी काय केलं तर सकाळीच थेट इस्रोचं बंगलोरला मुख्यालय त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक, अधिकारी, कर्मचारी यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाठीवर 140 कोटी जनतेच्या वतीने शाबासकीची थाप टाकली. त्याच्यामुळे आणखीन आपल्या शास्त्रज्ञांना, संशोधकांना त्याच्यातनं हुरूप मिळतो, तंत्रज्ञानांना त्याच्यातनं हुरूप मिळतो. या पद्धतीचं काम चाललंय. स्वतः मोदी साहेबांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची गळाभेट घेऊन कौतुक केलं. ही पण गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची आहे. त्याच्यात महाराष्ट्रातल्या पण वेगवेगळ्या मान्यवरांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. एकंदरीतच आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम ह्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्या मराठवाड्याचं विशेष बैठक पुढच्याच महिन्यात 17 सप्टेंबरला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा आपण कार्यक्रम घेणार आहोत. आणि त्या निमित्तानं ही विशेष बैठक आपण घेतोय. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. अनेक वर्षाचा मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि आपल्या मराठवाड्याला पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची तसेच दीर्घकालीन उपाययोजना आखल्या जाणार आहेत. सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ठोस उपाययोजना करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा सगळ्यांचा मनोदय आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी. मित्रांनो, एकंदरीतच मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व आज जे देशाला मिळालेलं आहे, आज त्यांच्या पुढं कुणीही दुसरा नेता तशा पद्धतीनं देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आपण पण सगळ्यांनी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता मजबूतीनं गेले 9 वर्ष मोदी साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहता.
तशाच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। त्याच्यामध्ये आम्ही देखील लोककल्याण हे राजकारणाच्या केंद्रस्थानी असायला हवं आणि याकरता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये आलेलो आहे। ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मंत्रालयातून जरी शासन चालत असलं तरी त्यांचा लाभार्थी इथे असतो, गावामध्ये भेटतो, तालुक्यामध्ये भेटतो, जिल्ह्याच्या ठिकाणी भेटतो। तुमच्या इच्छा आकांक्षा आम्हाला अशा कार्यक्रमाच्या निमित्ताच्या माध्यमातून कळतात, म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा तुमच्या सर्वांच्या बरोबर संवाद होतो आणि हा संवाद आम्हाला आमच्या सरकारची धोरणं ठरवण्याकरता गरजेचा असतो। सरकार हे फक्त सत्तेचं साधन नाही आहे, लोककल्याण माध्यम आहे असं मी तरी मानतो। माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या अपेक्षा हा प्रथम स्थानी आहे आणि सत्तेत असल्यानं जबाबदारी मोठी असते आणि प्रभावी पद्धतीनं राबवण्याचा आमच्या महायुती सरकारचा भर आहे। योजनात दिसणारा सरकार लोकांच्या मनात ते दिसतं, तेव्हा सरकार लोकांच्या अपेक्षा खरं उतरतं असं मी मानतो आणि याकरता आम्ही सगळेजण झटतोय। त्याकरता शासन आपल्या दारी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवतोय। केंद्राच्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न, केंद्राचा मोठा निधी तुमच्या माझ्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई या भागामध्ये आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्याला आशीर्वाद देण्याचं काम, त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं। केंद्रातनं पण नरेंद्र मोदी, अमित शहा आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणावर त्या बाबतीमध्ये आपण पैसा आणण्याचं काम करतोय। मित्रांनो, पुढचा काळ थोडासा अडचणीचा आहे, आपण गाफील राहून चालणार नाही। आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे। कर्मधर्म संयोगाने पाऊस पडावा अशी आपली परमेश्वरचरणी प्रार्थना आहे, पांडुरंगाला सगळीकडे प्रार्थना आहे आणि ते जर घडलं तर थोडीशी परिस्थिती बदलेल। पण खरीपाची बऱ्याच महाराष्ट्रातल्या भागातली पिकं ही त्या ठिकाणी करपून गेलेली आहेत, कोमेजून गेलेली आहेत, वाळून गेलेली आहेत, हेही आपल्याला विसरता येणार नाही। मी जाता जाता एवढंच सांगतोय की आज ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे त्याचा फायदा तुमचं स्वतःचं कुटुंब सुखी समाधानी करण्याच्या करता, मुलाबाळांना चांगलं शिक्षण देण्याच्या करता, समाजामध्ये आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीनं वागण्याच्या करता आपण त्या गोष्टीचा उपयोग करावा। हा सगळा प्रपंच करत असताना आपल्याला एवढं हेही सांगतो की आम्ही सगळेजण राज्यामध्ये एकंदरीतच सर्वांना बरोबर घेऊन जाऊनच राज्याचा सर्वांगीण विकास करणार, ह्याच पद्धतीनं आमचं काम चालेल। त्याच्यामध्ये आम्ही कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द आपल्याला देतो या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।